नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये एक असं अद्भुत मंदिर आहे ज्याला आपण आज भेट देणार आहोत। तर ठाण्यामध्ये तुम्ही आलात तर बालकुम नाक्याला या। मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅपची लिंक ड्रॉप करेनच, तर त्या प्रकारे तुम्हाला इकडे यायचं आहे। मित्रांनो, आयुष्यात अशा खूप साऱ्या अडचणी येतात आणि आपण खूप वेगळ्या वातावरणातून जात असतो। तर मी सुद्धा अशाच फेजमध्ये चाललेलो आणि तेव्हा मला सुचलं इथे भेट देण्याचं। तर मी आता आलो आहे, तर पुढे पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, खूप अद्भुत अशी वास्तू आहे ही। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण एंट्री केल्यावर आपल्याला शू रॅक दिसतो, तिथे आपल्याला शूज ठेवायचे आहेत। नंतर आता तुम्ही इथे पाहू शकता, खूप जणांना असा फोटो पाहिला तर वाटतं की राम मंदिर आहे अयोध्यामधलं, पण मित्रांनो सांगू इच्छितो की हे मंदिर सध्याच मार्च 2024 मध्येच ओपन झालेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या बरोबर समोरच उभे आहोत आणि आता आपण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहोत। चला। तर मित्रांनो, सुंदर असं हे मंदिर आहे, पूर्ण मार्बल आहे आणि राजस्थानी दगडी वापरली आहेत हे पूर्ण बांधकाम करण्यासाठी, आणि खूप छान असं वातावरण आहे, शूटिंगसाठी तर एकदम उत्तमच आहे। तर मित्रांनो, आता आपण मंदिरात आलो आहे आणि तुम्ही हे नक्षीकाम पाहू शकता, गाभाऱ्यातलं पूर्ण व्यवस्थित एकदम छान आहे। आणि समोरच आपले हे आहेत राधे कृष्ण, जय श्रीहरी। मी जेव्हा आलो तेव्हा इथे खूप छान भजन चाललेलं आणि समोरच आपले आहेत राधे कृष्ण। तर मित्रांनो, 1-2 मिनटं बोललो, बसूया जरा देवाच्या समोर, कारण खूप साऱ्या गोष्टींचे प्रश्नांचे उत्तर मला हवे होते आणि खूप छान वाटलं जेव्हा मी 1-2-3 मिनटं बसलो। बाहेर आल्यानंतर मंदिराचे नक्षीकाम पाहिलं तर खरंच म्हणजे आश्चर्यचकित करणारे नक्षीकाम आहे। तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती, श्रीकृष्ण लीला दाखवली आहे पूर्ण, आणि त्यानंतर खालच्या बाजूला विष्णूचे दशावतारांचं आपल्याला एक विशेष वर्णन भेटतं यामध्ये, तुम्ही पाहू शकता इथे। मागच्या बाजूला सुद्धा कृष्ण लीला आहेत। श्रीकृष्णाचं आयुष्य सुद्धा खूप फार सोपं नव्हतं, त्यांच्या आयुष्यात पण खूप कठीणाई आली, पण त्यांनी त्या प्रकारे कसं त्यामधून मार्ग काढला, हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे श्रीकृष्ण भगवानचं। सो हे नक्षीकाम तर खूपच सुरेख आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, मोठी समई आहे आणि छान झाडं आहेत। ही नकली झाडं नाही आहेत मित्रांनो, खूप ओरिजिनल झाडं आहेत आणि छान आहेत। तर समोर एक छोटं गार्डन एरिया सुद्धा आहे, जिथे तुम्ही पाहू शकता हत्ती, सिंह वगैरे छान असं मेंटेन केलं आहे, आणि हा परिसर। तर मित्रांनो, मंदिरामध्ये मला एक फरशीकडे माझं लक्ष गेलं, तेव्हा पाहिलं की मार्बलचं काम बघा तुम्ही, हे पेंटिंग नाही आहे मित्रांनो, आणि हा सगळ्यात मोठा मेसेज आहे श्रीकृष्णाचा, आणि हा मेसेज तुम्ही सुद्धा पाहू शकता। तर समोरच छोटीशी बाग आहे, तर बागेत आलात तर विविध प्रकारचे तुम्हाला झाडं पाला दिसेल, आणि खूप सुंदर अशी झाडं आहेत, वरती तुम्ही पाहू शकता, आणि ह्याला एक छान लटकन वगैरे लावले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा एक मेसेज आहे, तो तुम्हाला मला दाखवायचा आहे जर तुम्ही इथे याल तर इथे पाहू शकता तुम्ही काय लिहिलं आहे, कुणीही असं कृत्य करू नका जेणेकरून आपल्याला तिथे लज्जित व्हावं लागेल। सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। चला आपण संपन्न करूया हा आपला एक छोटासा व्लॉग, आणि मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा।
सो पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.